श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्यांच्या आयुष्यात कधीतरी कोणीतरी अपमान केला आहे, ज्यांना कमी लेखलं गेलं, ज्यांच्यावर खोटे आरोप झाले, ज्यांचा विश्वासघात झाला आणि ज्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला गेला. मित्रांनो, जर तुमच्या बाबतीत असं काही झालं असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. जर आजही त्या अपमानाच्या आठवणींनी तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल, जर त्या व्यक्तीची आठवण आली की मनात राग, वेदना आणि सुडाची भावना निर्माण होत असेल, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हाला स्वामी समर्थ महाराज काय सांगतायत, कारण आज श्री स्वामी समर्थ तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देणार आहेत. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, ज्यांनी तुझा अपमान केला त्यांना उत्तर देण्यासाठी तुझे शब्द खर्च करू नकोस. वेळ आणि कर्म हीच सर्वात मोठी उत्तर देतात. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आयुष्यात प्रत्येकाला कधीतरी अपमान सहन हा करावाच लागतो. काही लोक समोर गोड बोलतात आणि मागे आपली निंदा करतात. काही लोक आपल्या यशाचा हेवा करतात, तर काही लोक आपल्याला मुद्दाम कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या शब्दांनी तुमची किंमत कधीच कमी होत नाही. तुमची किंमत ही तुमच्या यशावर अवलंबून असते. हिऱ्याला जर कोणी दगड म्हटलं तर तो हिराच राहतो, दगड होणारच नाही ना. सूर्याला जर कोणी प्रकाश नाही असं म्हटलं तरी त्याचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे तुमच्याबद्दल कोणी काहीही बोललं तरी तुमचं व्यक्तिमत्व, तुमची योग्यता आणि तुमची किंमत कधीच कमी होणार नाही, कारण ती लोकांच्या बोलण्यावर अवलंबून नाही आहे, तर ती तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. जे लोक दुसऱ्यांचा अपमान करतात ते स्वतःच्या संस्कारांचं दर्शन घडवत असतात. म्हणून त्यांच्या शब्दांमुळे स्वतःला त्रास करून घेऊ नका, कारण ज्यांचं मन स्वच्छ असतं त्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. मित्रांनो, स्वामी समर्थ सांगतात की रागाच्या भरात घेतलेला प्रत्येक निर्णय हा आयुष्यभर पश्चातापच देतो. म्हणून अपमान झाला म्हणून लगेच उत्तर देऊ नका. शांत राहा. तुमचं मौन हे तुमचं सामर्थ्य आहे, कारण प्रत्येक लढाई शब्दांनी जिंकायची नसते. काही लढाया वेळ जिंकून दाखवता येतात. मित्रांनो, कधी कधी देव आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेत असतो. आपण अपमान सहन करूनही चांगुलपणा सोडत नाही हे पाहण्यासाठी तो आपल्याला अशा परिस्थितीतून नेतो. म्हणून संकट आलं, अपमान झाला किंवा लोकांनी साथ सोडली तरी स्वामींचा हात कधीच सोडू नका. मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्यांनी तुमचा अपमान केला आहे त्यांच्यावर राग धरून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेऊ नका, कारण रागामुळे त्यांचं काहीच बिघडत नाही, तर नुकसान हे स्वतःचंच होतं. पण तुमची मनशांती मात्र नष्ट होते. म्हणून त्यांना माफ करा. माफ करणं म्हणजे त्यांची चूक योग्य ठरवणं नाही, तर स्वतःच्या मनाला दुःखाच्या ओझ्यातून मुक्त करणं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आत्तापर्यंत हा व्हिडिओ आवडत गेला असेल तर व्हिडिओसाठी आत्ताच लाईक करा आणि स्वामींचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, स्वामी समर्थ म्हणतात, कर्माचा हिशोब माझ्याकडे आहे, त्यामुळे कोणालाही शिक्षा करण्याचा प्रयत्न करू नको. देवाच्या न्यायालयात उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच जिंकत नाही. प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ योग्य वेळी मिळतंच. तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, मेहनत करा, स्वतःला इतकं सक्षम बनवा की एक दिवस ज्यांनी तुमची थट्टा केली होती, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं, तेच लोक तुमच्या यशाचं कौतुक करतील. ज्या लोकांनी तुमचा अपमान केला ते तुमच्या मागे पुढे करतील. तुमचं उत्तर शब्दांनी नाही तर तुमच्या यशाने द्या. मित्रांनो, प्रत्येक सकाळी आणि प्रत्येक रात्री श्रद्धेने फक्त एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुमच्या मनातील दुःख कमी करेल, राग शांत करेल आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती देईल. जेव्हा जेव्हा तुम्हाला अपमानाची आठवण येईल तेव्हा त्या व्यक्तीचा विचार करण्याऐवजी स्वामींचं स्मरण करा. तुम्हाला जाणवेल की तुमचं मन हलकं होत आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्यात काही लोक आपल्याला दुखावण्यासाठी येतात, पण त्यांच्यामुळेच आपण अधिक मजबूत बनतो. म्हणून कोणाच्याही वाईट वागण्यामुळे तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण चांगुलपणाचं फळ उशिरा मिळतं पण नक्कीच मिळतं. मित्रांनो, आजचा हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर विश्वास ठेवा की श्री स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक अश्रूंची त्यांना जाणीव आहे. तुमच्या प्रत्येक अश्रूंची किंमत स्वामींना आहे. योग्य वेळ येताच ते तुम्हाला न्याय, सन्मान आणि तुमचा आनंद नक्कीच तुम्हाला देतील. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि श्री स्वामी समर्थांचं असेच प्रेरणादायी संदेश
संदेश किंवा आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी, दररोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्कीच दाबा. खाली कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो, हीच माझ्या स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.